पुण्यातील प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाटक सुरू असताना एका प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। यानंतर महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादी या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नाट्यगृहाच्या प्रशासनाला उंदीर पकडण्यासाठी पिंजरे भेट देण्यात आले। या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये काही दिवसांपूर्वी नाटकाचा प्रयोग सुरू असताना एका व्यक्तीच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरल्याची घटना घडली आणि त्यानंतर महापालिकेची लाज समोर आली। कारण की नाट्यगृहांमध्ये पैसे देऊन प्रेक्षक हे नाटक किंवा कार्यक्रम बघण्यासाठी येत असतात, मात्र नाट्यगृहांमध्ये जी अस्वच्छता आहे त्याच्यामुळे या परिसरामध्ये नाट्यगृहाच्या आतमध्ये उंदीर, घुसा असतील, त्याचबरोबर मच्छर असतील, अशा पद्धतीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या होत्या। आणि परवाचा हा सगळा धक्कादायक प्रकार की एका व्यक्तीच्या कपड्यांमध्येच उंदीर शिरलेला होता। त्यानंतर त्या व्यक्तीने बाहेर जाऊन चेंज केल्यानंतर त्या उंदराला बाहेर काढण्यात आलं, मात्र त्या उंदराची नखं त्या संबंधित व्यक्तीच्या शरीराला आढळून आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना इंजेक्शन सुद्धा घ्यावं लागलेलं आहे। पण यामुळे महानगरपालिकेची नाचक्की झालेली आहे। त्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून याबाबतचं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर काही पिंजरा सुद्धा म्हणजे उंदीर पकडण्याचा पिंजरा आहे तो सुद्धा भेट देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीच्या घटना घडणं हे अतिशय दुर्दैव आहे। बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सुद्धा याआधी अशा पद्धतीच्या घटना या घडलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता कुठेतरी विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीचा पिंजरा दिल्यानंतरही या नाट्यगृहांमधले जे उंदीर, घुस असतील हे याच्यामध्ये अटकाव घालण्यामध्ये यशस्वी होतात का महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी, हे पाहणं महत्वाचं आहे। पण येणाऱ्या काळामध्ये नाट्यगृहांमधले असलेले उंदीर आहेत ते मात्र या पिंजऱ्यामध्ये महापालिका बंद करण्यात यशस्वी होते का हे पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।